नाराजीची चर्चा छगन भुजबळांनी फेटाळली। भुजबळांनी आव्हानांना पाठिंबा देणे दुर्दैवी, हसन मुश्रीफ यांची नाराजी। तर मुश्रीफ सिनियर आहेत, भुजबळांचा टोला। शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरेंचा दावा। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। मराठ्यांना ओबीसी कोट्यातनं आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व 288 जागा लढणार, मनोज जरांगेंची घोषणा। 4 जून नंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता। काही मंत्र्यांची खाती बदलणार तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार। उद्या 2 तास अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी। ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं 30 ते 35% काम पूर्ण। मेगा ब्लॉकमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी, तर आज मध्यरात्रीपासून सीएसएमटीवरही मेगा ब्लॉक। भंडाऱ्यात आज तापमानाचा पारा 46 अंशांवर, तर चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी शहरात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। राज्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट, धरणांमध्ये केवळ 22.43% पाणी साठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी 9% पाणी साठा। लोकसभेच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उद्या मतदान। पंतप्रधान मोदी, कंगना रनौत, अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघामध्ये मतदान। पंतप्रधान मोदी कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकात ध्यानस्थ, तर ही केवळ शोबाजी, विरोधकांची टीका। प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी। कर्नाटक सेक्स टेप प्रकरणी बंगळुरू विमानतळावरून अटक। बीडच्या माजलगावमधील पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याच्या लॉकरमध्ये आढळला 1,61,00,000 मुद्देमाल। कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर सध्या जामिनावर। पंढरपुरात आढळलेल्या गुप्त खोलीत विविध प्रकारच्या मूर्ती सापडल्या। मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाकडून पाहणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।